आज होता जागतिक आदिवासी दिन आणि त्यानिमित्तानं बुलढाण्यात एवढा खतरनाक माहोल होता. सगळं सांगतो तुम्हाला, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. आज आहे ना आलो होतो बुलढाणा. आता बुलढाण्यात आल्यावर आपल्या मागं काही ना काही किरकोळ कामं सुरूच असते. 22 किलोमीटरचा प्रवास केला ना की सगळे कामं साईडला ठेवा लागतात आणि पहिले ना चहा घ्यावा लागतो. तेव्हा कुठं आपलं डोकं चालतं. मस्त चहा घेतला आणि जस्तम चौकातल्या धरतीधनवर आलो. आता जे औषध घ्यायचं होतं ना ते काही भेटलं नाही, पण तिथे ना आपल्याला भाई भेटला. आता भाऊ काय बुलढाण्यात पोस्टिंग झाली म्हटल्यावर रोजच भेटणार आहे. चला म्हणलं आपण ना पहिले औषध पाहू. आता जे औषध पाहिजे होतं ना त्याचा स्टॉक बुलढाण्यात संपेल होता. परत एकदा ऋषिकेश्वर आलो आणि औषध आहे का नाही कन्फर्म करून घेतलं. एवढा संघर्ष केल्याच्या नंतर आपल्या भावाच्या दुकानात आलो. तिथून ना दुसरं औषध घेतलं. तिथे ना आपले काका बिल होते. काका म्हणे फिरून फिरून थकला असेल बाळा, हे घे चहा. म्हणलं बस एवढ्यावर तर मी अजून रात्रभर फिरू शकतो. त्यानंतर ना आलो होतो किराणा शॉपवर, कारण की आपल्याला ना किराणा भरायचा होता. आता आलो तसंही पण सामान भरायला ना काही चालेल नव्हतं. मग काही दुकानदाराकडूनच पोतडी घेतली आणि किराण्याचं बाचकं घेऊन निघालो. संध्याकाळच्या टायमाला आलो होतो रॅलीत, कारण की आज आहे ना आदिवासी राजा भगवानवीर एकलव्य यांची जयंती होती. एवढा खतरनाक माहोल होता ना, आखा एरिया जाम झाला होता. आणि ते पाहून ना आदिवासी वादळ कशाला म्हणता हे आज समजलं. या रॅलीत कोण कोण येलो होतं जरा कमेंट करून सांगा बरं. बाकी काही असो का नसो, पण यायचा डान्स आहे ना एक नंबर असतो राव. एवढा माहोल पाहून तर मै बी नाचायची इच्छा होत होती, पण आपलं गाव झालं 12 कोस लांब, त्यामुळे ना लवकर घरी जावं लागतं. चला तर आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.